नमस्कार मित्रांनो. आज कोर्ट, वकील आणि कायदे आहेत. पण हजारो वर्षापूर्वी प्राचीन भारतात न्याय कसा दिला जायचा हे तुम्हाला माहीत आहे का? तर चला जाणून घेऊया. प्राचीन भारतात राजा हा सर्वोच्च न्यायाधीश मानला जायचा. राजाचं कर्तव्य फक्त राज्य चालवणे नव्हते, तर न्याय देणे हेही होते. राजा अन्यायकारक वागला तर त्याला अधर्मीय मानलं जायचं. न्याय एकट्याने दिला जात नसे. राजासोबत मंत्री, विद्वान आणि वृद्ध लोकांची सभा असायची. ही सभा पुरावे ऐकून, साक्ष तपासून मग निर्णय घ्यायची. अनेक ग्रंथात कायदे स्पष्ट लिहिलेले होते. चोरी, फसवणूक, हिंसा, जमीन वाद सगळ्यांसाठी वेगवेगळे नियम होते. प्राचीन न्यायपद्धतीत शिक्षेचा उद्देश फक्त शिक्षा देणे नव्हता, तर चूक सुधारण्यावर भर होता. गुन्ह्यानुसार दंड, भरपाई किंवा सामाजिक सेवा दिली जायची. न्याय देताना श्रीमंत, गरीब असा भेदभाव केला जाऊ नये असं स्पष्ट सांगितले होते. राजाने पक्षपात केला तर त्याला दोष दिला जायचा. म्हणजेच प्राचीन भारतात न्याय ही भीतीची गोष्ट नव्हती, तर समाज संतुलन राखण्याची व्यवस्था होती. तुम्हाला ही न्याय पद्धत कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.